असेल किंवा बाकीच्याही सगळ्या गोष्टी असतील, पण फिजिकल अपीअरन्स तुमचा तेवढा नसेल तर तो कॉन्फिडन्स कुठेतरी पुढे प्रूव्ह करण्यामध्ये आपला कमी राहतो मेलॅनिन प्रोडक्शनचा. कारण जे काही मेलॅनिन काम करणारे ते सनस्क्रीनचे इन्ग्रेडियंट्स काम करतात. तुम्हाला ज्यावेळी स्किन इश्यूज किंवा हेअर इश्यूज असतील तर आपण किमान 700च्या पुढे ते मेंटेन करा असं सांगतो. कारण पेशंट येतात चेक केल्यानंतर, मॅडम माझं 300 आहे, 400 आहे, नॉर्मलच आहे, पण मग तुम्हाला हेल्दी स्किन हवी असेल तर ते पॅरामीटर्स सगळे हायर साईडला मेंटेन करावे लागतात. विटामिन सी, हायड्रेशन खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. मिनिमम तुम्ही एक 3 लिटर तरी पाणी प्यायला हवं. तुम्ही स्किनची जेवढी काळजी घ्याल तेवढं तुमचं हार्मोनीमध्ये आहे सगळं. ऑदर ह्याचं ते साईन आहे ऍक्च्युअली. इतर तुम्ही सेलिब्रिटीजचे फोटोज वगैरे बघता, त्याच्या मागे किती मोठी टीम असते, वेगवेगळ्या लाईट्स, फिल्टर्स. इट्स म्हणजे आपण जे आहोत हे रिअल मोर ब्युटिफुल आहोत दॅन एनी सेलिब्रिटीज. कसे आहात मंडळी, गोलगप्पामध्ये आपलं स्वागत आहे. तर आपल्यासोबत आहे आज डॉक्टर रुशाली इथापे, ज्यांनी स्किन केअर किंवा आपलं हेअर फॉल का होतं याच्याबद्दल इन डिटेल खूप छान पॉडकास्ट झालाय, तर तुम्ही नक्की बघा. नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा गोलगप्पावरती नवीन सब्जेक्ट जसं नेहमी आम्ही करतो. फक्त एक जस्ट रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करायला विसरू नका. चांगले चांगले सब्जेक्ट आता गोलगप्पावरती येत आहेत, तर त्यामुळं खूप चांगली इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते. तर आजचा विषय तसा हटकेच आहे. आपण स्किनशी रिलेटेड बोलतोय, पण मेडिकल त्याला बॅकिंग आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे सगळ्यांचा. कारण सगळ्यांना छान दिसायला आवडतं, सगळ्यांना स्ट्रॉंग हेल्दी शायनी हेअर, ग्लो असलेली स्किन हवी असते. बरोबर, त्यामुळे जिव्हाळ्याचा विषय याचा. आणि त्याच्यासाठी आपण डॉक्टर रुशाली इथापे यांना आपण अप्रोच केलेलं आहे. कारण स्किन सध्या म्हणजे जसं या म्हणतात की जिव्हाळ्याचा विषय आहे, तर कुणाकडेही जाऊन ट्रीटमेंट घेऊन येण्यापेक्षा किंवा सोशल मीडियावरती बघून या, कारण आता सध्या तर खूपच हे चाललेलं आहे. हो, आणि आपण सगळे युनिक आहोत, तर प्रत्येकाला जे काही प्रोडक्ट्स किंवा जी काही स्किन केअर लागणारे ती पण युनिकच आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही ती विथ एक्सपर्ट गायडन्स घ्याल तर त्याचे रिझल्टही तुम्हाला तसेच छान मिळतील. म्हणजे आपली हे ह्याच्यातून आपल्याला सुरू कळेल की बाबा ह्याच्यात काय काय आपल्याला करता येईल. म्हणजे आता सुरुवात कशी झाली, मला माहितीये की कबड्डी प्लेअर होता तुम्ही. मी स्पोर्ट्स पर्सन होते, म्हणजे अगदी 10वी पर्यंत, आणि अकॅडमिक मध्ये पण तेवढी स्कॉलर होते. पण त्यावेळी स्पोर्ट्सला तेवढं ग्लॅमर किंवा घरच्यांचा सपोर्ट नव्हता की करिअर त्याच्यामध्ये केलं जाईल. मग त्यामुळे अकॅडमिक मध्येही मी छान होते. मग 11-12ला सायन्स घेऊन मेडिकल फील्ड, आणि तेही म्हणजे डॉक्टर ही फील्डही माझी म्हणजे असं ॲज अ पॅशनच होतं. मग त्याला ॲडमिशन आणि नंतर मग जर्नी सुरू. माझं कॉस्मेटॉलॉजीमध्ये स्पेशलायझेशन झालंय. मोस्टली लोकांना अजून त्याचा तेवढा अवेअरनेस नाहीये की कॉस्मेटॉलॉजी काय आहे. तर इट्स अ ॲस्थेटिक ट्रीटमेंट्स विथ मेडिकल एक्सपर्टाईज, की सगळ्यांना छान दिसायला आवडतं. आणि आता हे कसं आहे, फक्त सेलिब्रिटी किंवा एखाद्या ठराविक क्लास पुरतंच ते नाहीये राहिलेलं. अगोदर कसं होतं की कॉमन पीपल्सला त्याचा अप्रोच नव्हता, नॉलेज नव्हतं, किंवा तेवढं फायनान्शियलही ते पे करू शकतील अशी कॅपेबिलिटी नव्हती लोकांमध्ये. पण आता सगळं चेंज होत गेलंय. तुमच्याकडे नॉलेज असेल किंवा बाकीच्याही सगळ्या गोष्टी असतील, पण फिजिकल अपीअरन्स तुमचा तेवढा नसेल तर तो कॉन्फिडन्स कुठेतरी पुढे प्रूव्ह करण्यामध्ये आपला कमी राहतो. त्यामुळे लोक आजकाल फिजिकल अपीअरन्स वरतीही लक्ष द्यायला लागलेत, आणि खूप चांगली गोष्ट आहे. कारण कसं आहे, आधीपेक्षा कसं आहे, आता ते कोविड नंतर वगैरे जर बघतो तर रील्स म्हणा, युट्यूब म्हणा, एवढं एक्सपोजर मिळालेलं आहे. त्यामुळं आता आधीची लग्न जर बघितली तर आधी कुठं प्री वेडिंग वगैरे असं व्हायचं, आता तर म्हणजे गाणी वगैरे होतात. म्हणजे हा ही एखादी गोष्ट, एखादा पर्सन असा दिसतोय ना, तुम्ही पण असं दिसायला पाहिजे. बरोबर आहे. ऍक्च्युली कसं आहे की नक्कीच तुम्ही विथ एक्सपर्ट डॉक्टरांच्या सल्ल्याने जर ते रुटीन सुरू केलं, स्किन केअर रुटीन, तर तो रिझल्ट तुम्ही अचीव्ह करू शकता. पण सगळ्यात मेन कॉन्फिडन्सची सुरुवात होते सेल्फ ऍक्सेप्टन्सने. तुम्ही जे काही आहात ते ज्यावेळी तुम्ही ऍक्सेप्ट कराल तेव्हा खरी ट्रीटमेंटला सुरुवात होते. त्यामुळे सायन्स खूप पुढे गेलंय. नक्कीच तुम्ही ज्यावेळी स्किन किंवा हेअर ट्रीटमेंट्स घ्याल तर त्याच्यामध्ये खूप सायंटिफिक
ट्रीटमेंट्स, प्रोसिजर्स, केअर आलेल्या आहेत की ज्या पूर्ण सेफ आहेत. त्यामुळे तुम्ही त्या जर फॉलो केलात तर ॲज अ म्हणजे जसं बोललं जातं की तुम्हाला तुमच्या 40s मध्ये 20s दिसायचं असेल तर त्याची सुरुवातही तुम्हाला करावी लागेलच नक्कीच. बरोबर. म्हणजे ह्याच्यासाठी मग तुम्ही काय स्पेशालिटी कशात केली? हो, मी कॉस्मेटॉलॉजीमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एस्थेटिक मेडिसिन पुणे इथून माझं स्पेशलायझेशन केलं कॉस्मेटॉलॉजीमध्ये. नऱ्यामध्ये माझं क्लिनिक आहे, गेली 14 वर्ष नऱ्यामध्ये ती मी रन करते. बिबवेवाडीला डर्मा प्लॅनेट म्हणून माझं सुपर स्पेशालिटी स्किन क्लिनिक आहे की जिथे अगदी मोजक्या डर्मा क्लिनिकमध्ये जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते आपण अवेलेबल केले आहेत पेशंटच्या सोयीसाठी. सुरुवात ॲक्च्युली ह्याची 2019 मध्येच झाले कारण मला स्पेशलायझेशन करायचं होतं आणि मग स्किन आणि हेअर का नको, कारण लेडीज आणि सगळ्यांचाच तो खूप जिव्हाळ्याचा अगदी विषय आणि मला पर्सनली असं वाटतं की सुंदर दिसण्याचा हक्क सगळ्यांना आहे. मग ते फक्त कसं आहे आपल्याकडे तो अवेअरनेस नाही आहे अजून, किंवा माइंडसेट लोकांचं कसं आहे क्लिनिकमध्ये दवाखान्यात यायचं असेल तर प्रॉब्लेम झाल्यानंतर डॉक्टरांकडे जायचं असं माइंडसेट आहे. प्रिव्हेंटेटिव्ह माइंडसेट नाहीये आपल्याकडे अजून की तो प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे, ते माइंडसेट नाहीये. तर काउन्सिलिंग खूप गरजेचं आहे. म्हणजे मला पर्सनली वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन अवेअरनेस प्रोग्राम घ्यायला खूप आवडतं की जेणेकरून लोकांना माहिती आहे. म्हणजे जसं तुम्ही बोललात की कोविडमध्ये सोशल मीडिया खूप अप झाला, सगळं आता एका क्लिकवरती अवेलेबल व्हायला लागलं. पण जसं की आपण सायन्सला कोणी क्रॉस नाही करू शकत असं आहे. मग अशा वेळी तुम्ही ज्यावेळी एक्सपर्टच्या सल्ल्याने ते जर ट्रीटमेंट घ्याल तर त्याचा रिझल्ट छान येईल. मग सोशल मीडियामध्ये तेच की सगळं काही अवेलेबल व्हायला लागलं. ओके, मग कॉमन प्रॉब्लेम्स कुठले आहेत स्किनमध्ये, पिंपल्स, अनइवन स्किन टोन, टॅन, मग त्याच्यासाठी काय काय वापरलं गेलं पाहिजे. मग ते तुम्ही सोशल मीडियावरती बघून जर वापराल, पण स्किन ती आणि हे आपल्यामध्ये फरक आहे ना. म्हणजे प्लस सोशल मीडियावरती जे दिसतं ते तेवढंच रिअल असं नाहीये. त्याच्या मागे किती सेट लाईट्स व्हॉट एव्हर, म्हणजे ते फोकस जे फेअर अँड लवली लावतोय सगळे काय गोरे झालेले नाहीये. एक्झॅक्टली. आणि मी स्वतः लावून बघितलंय आणि ते जर तेवढं इझी असतं तर मग किती भारी ना, सगळे असे चकाचक बाहेर फिरले असते. तर ते तेवढं इझी नाहीये, त्याचा स्टडी करावा लागतो. तर अगेन तेच नाही. आणि कसं आहे म्हणजे काळा म्हणजे ह्याच्यात कलरचं हे नाही, पण स्किन हे म्हणजे स्किन एजिंग होणं किंवा ऍक्च्युली शेड चेंज होणं, टोन चेंज होणं, हे आपण कन्सेप्ट नाही फॉलो करत. आपण पेशंटला जे काही एक्झॅक्टली जे काही काउन्सिलिंग करतो ते तुमचं व्हॉट एव्हर कलर जो आहे त्याच्यामध्ये इव्हनपणा कसा येईल, त्याच्यामध्ये शाईन चमक कशी येईल ते. त्यामुळे जे काही फॅड आजकाल यंग जनरेशनमध्ये खूप येते की मग अशा काही ट्रीटमेंट्स आहेत का, म्हणजे माझ्याकडेही येतात असे पेशंट की अशा काही ट्रीटमेंट्स आहेत का की ज्याच्यामध्ये तुम्ही मला फेअर करू शकाल. तर इट्स अ रॉंग, आपण ते नाही करू शकत. पण तुमचा जो काही आणि हेल्दी स्किनचे करू नये एक्झॅक्टली. आणि हेल्दी स्किनचं काय म्हणजे लक्षण काय, तर चकाकी ग्लो असलेली स्किन, मग त्याच्यामध्ये स्किन टोन नाही मॅटर करत. तुमची जी स्किन आहे ती हेल्दी, शाईन, इव्हन असेल तर इट्स अ साइन ऑफ हेल्दी स्किन. म्हणजे हे जे आहे स्किन टोन जो आहे तो हेरिडिटरीमुळे येतो. एक्झॅक्टली, येस. अनुवंशिकता खूप रोल प्ले करते दोन्ही गोष्टींमध्ये. तुमचे स्किनचे जे इश्यूज आहेत त्याच्यामध्येही आणि केसांमध्येही हेरिडिटरी रोल महत्वाचा प्ले करते. बरोबर. मग आता त्याच्यात मेलॅनिनचा काय रोल असतो? येस, आता ज्यावेळी पेशंट बोलतात की आम्हाला फेअर व्हायचंय, तर मेलॅनिन ही अशी पेशी आहे जी आपल्या केसांना आणि स्किनला कलर देते. मेलॅनिन पेशीमुळे मग हे एरिया वाईजही मेलॅनिन प्रोडक्शन व्हॅरी होऊ शकतं पेशंट टू पेशंट. म्हणजे जे आपण वेस्टर्न कल्चर बोलतो की तिथे स्ट्रॉंग सन रेज नसतात, त्याच्यामुळे तिथे मेलॅनिन प्रोडक्शन हे कमी असतं तिथल्या लोकांमध्ये. त्यामुळे त्यांची जो काही स्किन कलर आहे तो फेअर दिसतो. आपले जे ट्रॉपिकल कंट्रीज आहेत जिथे सनरेजला आपण जास्तीत जास्त एक्सपोज करतो तर आपला कलर तो हे होतं. ॲक्च्युली टॅन होणं किंवा कलर जो काही शेड आहे तो टुवर्ड्स डार्क असणं हे आपल्या स्किनचं बॉडीचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं.
तुम्ही ज्यावेळी एखादा पेशंट बोलतो की मी उन्हात गेल्यानंतर टॅन होतो, काळा पडतो, चेहरा माझा टोन चेहऱ्याचा खालावतो, तर हे ॲक्च्युली तुमचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं. जे काही सनरेज आहेत, UV रेज हे कॅन्सर कॉझिंग असतात किंवा आपल्या स्किनला हार्म करणारे असतात. तर ते डीप आपल्या स्किनमध्ये जाऊ नयेत, काही हार्म करू नयेत, म्हणून तिथे मेलॅनिन नावाच्या पेशी तयार होतात की जो काही हार्म स्किनला होणारे, बॉडीला होणारे, तो तिथे कट ऑफ करून ते पेशी ॲब्सॉर्ब करून प्रोटेक्ट करतात आपल्याला. त्यामुळे ॲक्च्युली इव्हन वांग, मेलाझ्मा ते पण लेडीजमध्ये खूप कॉमन आहे आजकाल. तर तेही ॲक्च्युली प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम असतं की जे तुम्ही खूप उन्हामध्ये एक्सपोज करत असतील लेडीज किंवा IT पीपल्स की जे कंटिन्यू लॅपटॉप, मोबाईल समोर असतो. ब्ल्यू रेडिएशन हे आपल्या स्किन प्रॉब्लेम्सला ट्रिगर करत असतं. तर हे सगळं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. बॉडी आपली नॅचरली आपल्याला प्रोटेक्ट करायचा ऑलवेज प्रयत्न करत असते. बॉडी स्वतः स्ट्राईव्ह करतेच ती जी सनस्क्रीन आजकाल काय आलं की प्रत्येक मुलगा काय विचार करतो की सनस्क्रीन लावल्यानंतर मी माझा जो चेहरा आहे तो फेअर होणार. बरोबर. ओके, तर काय होतं की बरेच मुलं ते ऍडव्हर्टाईज बघून ते सनस्क्रीन लावतात, तर बऱ्याच मुलांची स्किन जळते पण. तर हे किती खरं आहे की सनस्क्रीन लावून फरक पडतो? येस, सनस्क्रीन खूप खूप गरजेचं आहे. म्हणजे आता एखादे असेही पेशंट येतात की मला काही स्किनचा इश्यू नाहीये, पण इश्यू नाहीये तर ॲज अ प्रिव्हेंटेटिव्ह मी काय यूज करू शकतो जेणेकरून 7 वर्षानंतर 10 वर्षानंतर मला कुठले स्किन कन्सर्न येऊ नयेत. ऍक्च्युली आपली जी आत्ताची स्किनची हेल्थ आहे किंवा हेअरची हेल्थ आहे, हे गेली 4-5 वर्ष आपली लाईफस्टाईल कशी आहे त्याचं रिफ्लेक्शन असतं. म्हणजे तुम्हाला तुमच्या 35मध्ये 40मध्ये यंग दिसायचं असेल, पिंपल्स, मेलाझ्मा, कुठलेही स्किन कंडिशन्स नको असतील, तर त्याची सुरुवात ही तुमच्या 20मध्येच होते. त्यावेळी तुम्ही जर ती काळजी घेतली, मग अशा वेळी आम्ही त्यांना बेसिक स्किन केअर रुटीन सांगतो ज्याच्यामध्ये सनस्क्रीन हे खूप महत्त्वाचा रोल प्ले करतं. का की आता मी जे सांगितलं की सनरेजमुळे जो काही आपल्याला हार्म होणार आहे, मेलॅनिन प्रोडक्शन होणार आहे, तुम्ही जर सनस्क्रीन लावलं ते व्हॅरी होतं पर्सन टू पर्सन. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही ते यूज करू शकता. तर जो काही हार्म स्किनला होणार आहे ते सनरेजमध्ये जे काही प्रोटेक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स असतात ते ॲब्सॉर्ब करतात ते रेज. त्याच्यामुळे तिथे मेलॅनिन बॉडीला एक्स्ट्रा स्ट्रेस घ्यावा नाही लागत मेलॅनिन प्रोडक्शनचा. कारण जे काही मेलॅनिन काम करणारे ते सनस्क्रीनचे इन्ग्रेडियंट्स काम करतात, ते हार्मफुल रेज ॲब्सॉर्ब करण्याचा. आणि इव्हेंच्युअली मग तुम्ही सनस्क्रीन लावत गेलात तर नक्कीच काही महिन्यानी वर्षाने तुम्हाला तुमचा स्किन कलर इम्प्रूव्ह झाल्यासारखा वाटतो. कोणतं लावावं कोणतं नाही लावावं त्याच्यामध्ये फिजिकल सनस्क्रीन येतात, केमिकल सनस्क्रीन येतात. तर प्रेग्नंट लेडी असेल, लॅक्टेशन फीडिंग करणारी लेडी असेल किंवा किड्स, त्यानुसार इन्ग्रेडियंट्स चेंज होतात. ज्यावेळी तुम्ही इन क्लिनिक येता त्यावेळी तुमची फेज, तुमची स्किन बघून तुम्हाला एक्सपर्ट ते गाईड करतात की कुठलं सनस्क्रीन वापरले पाहिजे. पण येस, स्किन केअर रुटीनमध्ये नंबर 1 इज सनस्क्रीन. तुम्ही सनस्क्रीन यूज करायलाच पाहिजे. म्हणजे तेच आहे, म्हणजे लोकांनी सनस्क्रीन वगैरे हे घेण्यासाठी डर्मेटॉलॉजिस्टची कन्सर्न घेणं गरजेचं आहे, ना की ऍडव्हर्टाईज बघून अरे हे करायला पाहिजे व्यवस्थित त्याच्यामध्ये. येस येस. आणि ऍक्च्युली कसं असतं, आता तुम्ही जे फेस बर्न झाला, जळाला बोलले, तर हे ऍक्च्युली ट्रिपल कॉम्बिनेशनच्या क्रीम्स असतात, स्टिरॉइड बेस्ड. म्हणजे हे ऍडव्हर्टाईज वगैरे दाखवतात ते. कधी फार्मा प्रोडक्ट्स हे सेफ असतात, तुमच्या स्किनवरती त्याचा रिसर्च झालेला असतो, दिवसांदिवस ते यूज करून वगैरे, आणि त्याची सेफ्टी कन्सिडर करून ते वापरण्यात आलेलं असतं. पण हे जे काही ट्रिपल कॉम्बिनेशनच्या म्हणजे ऍडव्हर्टाईज मध्ये वगैरे जे दाखवलं जातं की ओके 7 दिवस ही क्रीम लावा आणि असा गोरेपणा, उजळपणा मिळवा, तर त्या क्रीम्स सुरुवातीला लावल्यानंतर त्याचा रिझल्ट दिसतोही, पण त्याचे साईड इफेक्ट खूप असतात. तुम्ही जर ते लॉंग ड्युरेशनसाठी वापरलं तर तुमची स्किन पातळ होते, सेन्सिटिव्ह होते, उन्हात गेल्यानंतर एकदम चेहरा काळा पडल्यासारखा वाटतो. त्याच्यामुळे आणि प्लस आपल्या स्किनची त्याच्यावरती डिपेंड होणं वाढत जातं. म्हणजे तुम्ही ते बंद केलं तर आउटब्रेक होण्याचे चान्सेस असतात, की अजून वर्स्ट स्किन होण्याचे चान्सेस असतात. आता मला असं टीनेजर्ससाठी आपण जरासं हे केलं तर माझं आठवतंय की साधारणतः 8वी-9वी मध्ये पिंपल्सचं प्रमाण वाढलं होतं. मग तेल डोक्याला लावायचो, डोक्याला तेल लावल्यामुळे परत ते स्किनी, माझं कसं ऑइली स्किन होतं, परत ते हे व्हायचं, पिंपल्स ग्रो व्हायचे, वाढायचं. त्यामुळे आणि ते बऱ्याच प्रमाणात ते होतं त्या पिरियडमध्ये. ऍक्च्युली हे पण एक मिसकन्सेप्शन आहे की
टीन एज मध्ये पिंपल्स यायलाच पाहिजेत असं काही नाही, नाही. असं बरेच लोकं असं म्हणतात. मला नाहीये. होते, पण मी काय केलं मग त्यामुळे मी तेल नाही लावलं. मग त्यावेळी मग मित्रांच्या मध्ये डिस्कशन होतं ना, मग आपण तेल नको लावायला, मग काय करूया, मग ब्रिल क्रीम लावूया. मग त्यावेळी मी लिटरली सांगतो की 11-12 मध्ये मी ब्रिल क्रीम लावलं की जास्त ऑइली नको आणि हे त्यामुळे पिंपल्स वगैरे वाटतील. पण त्यामुळं माझे केस पांढरे झाले येस. आणि म्हणजे खूपच म्हणजे इंजिनिअरिंग संपेपर्यंत माझे पूर्ण केस हे वाईट झाले होते. बरोबर. टीन एज मध्ये ऍक्च्युली बेसिक आता जसं मी बोलले की एज वाईज पण रिझन्स व्हॅरी होतात. तुमचा जो काही स्किन प्रॉब्लेम आहे, हेअर प्रॉब्लेम आहे, टीन एज मध्ये 99% स्किन प्रॉब्लेम्सचं रिझन हे न्यूट्रिशनल डेफिशियन्सी, डाएट तेच असतं. ऍक्च्युली आता पिंपल्ससाठीही माझ्याकडे टीनेजर्स येतात किंवा अगदी कॉलेजला जाणारी मुलं येतात की पिंपल्स आहेत, मग मॅम ते नॉर्मलच आहे ना ह्या एजमध्ये, तर नाही, असं नाहीये. ऍक्च्युली पिंपल्स काय येतात तर आपल्या स्किनमध्ये सिबॅशियस ग्लँड्स असतात, तेल ग्रंथी, की जे ऑइल सिक्रीट करतात आपल्या स्किनला मॉइश्चराईज ठेवण्यासाठी. हवेत वेगवेगळ्या प्रकारचं इन्फेक्शन असतं. तुमची जर स्किन ड्राय असेल तर ते इन्फेक्शन इझिली तुमच्या स्किनवरती वाढू शकतं. कधीही मॉइश्चराईज स्किन ही हेल्दी स्किन असते, हवेतलं कुठलंही इन्फेक्शन ती स्किनमध्ये जाऊन देत नाही. पण आपल्या बॉडीमध्ये जे काही तयार होतं, हार्मोन्स, एन्झाईम्स किंवा हे जे आता सीबम बोललं, आपण जे काही खातो त्यापासून बॉडी तयार करते. आपल्या बॉडीमध्ये जे काही तयार होतं ते. मग टीन एजमध्ये प्रॉपर न्यूट्रिशन नाही केलं, आता हे सीबम तयार होतं तर त्यासाठी तुम्ही काय खायला पाहिजे तर हेल्दी फॅटी ऍसिड्स. मग हेल्दी फॅटी ऍसिड्स कशामध्ये येतं तर ड्रायफ्रुट्स, तूप, दुधाचे पदार्थ, हे तुमचं खाण्यात यायला पाहिजे. ऍक्च्युली काय होतं, येस, ऍक्च्युली काय होतं की आपण पोट भरण्यासाठी खातो, बॅलन्स डाएट नाही खात, की जे गरजेचं आहे त्या प्रमाणात आपल्याला न्यूट्रिशन नाही जात. मग अशा वेळी जर त्यांना डाएट करेक्शन सांगितले, न्यूट्रिशन बद्दल हे दिलं तर नक्कीच तो लोड, आता पिंपल्सचं आपलं चाललेलं, मग ज्यावेळी तुमच्या खाण्यातून प्रॉपर न्यूट्रिशन मिळत नाही त्यावेळी त्या ग्रंथींवरती स्ट्रेस येतो जास्त प्रमाणात ऑइल तयार करण्यासाठी, कारण तुमच्या खाण्यातून तर मिळत नाहीये. मग ते ऑइल तयार करण्यासाठी त्या ग्रंथींना त्यांची साईजही वाढवावी लागते आणि त्या ग्रंथी मोठ्या होतात आणि मग त्याच्यामध्ये अगेन एक्सटर्नली फॉरेन पार्टिकल्स वगैरे स्टक झाले, मग ते हार्ड वॉटर असू देत, पोल्युशन असू देत, मग तिथे पिंपल क्रिएट होतो. किंवा येस, हार्श सोप असू देत किंवा ट्रिगर असतात पिंपल्सचे, तळलेले पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स हे खाण्यात आलं की मग जागरणही स्ट्रेस कंडिशन्स. म्हणजे आता सगळ्या स्किन आणि हेअर प्रॉब्लेम्समध्ये 50% ही तुमची लाईफस्टाईलच मॅटर करते. मग लाईफस्टाईलमध्ये काय राहतं महत्वाचं तर स्किन कंडिशनमध्ये 3 गोष्टी खूप महत्वाच्या राहतात. नंबर 1 डाएट, तुमचं डाएट कसं आहे ते. आपली स्किन जी आहे ही कोलॅजिन नावाच्या प्रोटीन पासून बनलेली आहे, आपले हेअर जे आहेत केरॅटिन नावाच्या प्रोटीन पासून बनलेले. तुम्ही तुमच्या खाण्यात जितकं जास्त प्रोटीन रिच डाएट ठेवाल तेवढं स्किन आणि हेअर तुमचे हेल्दी व्हायला मदत होतील. कारण न्यूट्रिशनच्या बाबतीत स्किन आणि हेअर आपल्या शरीरासाठी सेकंडरी असतात, दुय्यम असतात, प्रायोरिटी नसते. आपण जे काही खातो ते डिरेक्टली न्यूट्रिशन आपली बॉडी स्किन किंवा हेअरला पोहोचवत नाही. तर स्किन हेअरपेक्षा महत्वाचं काय तर हार्ट, लिव्हर, किडनी हे ऑर्गन्स इम्पॉर्टंट आहेत. त्यांचं जर डेली बेसिसवरती रिपेअरिंग नाही झालं, नवीन पेशी तयार नाही झाल्या, डिटॉक्सिफिकेशन नाही झालं तर काही महिन्याने वर्षाने आपल्या हेल्थवरती मेजर प्रॉब्लेम येऊ शकतो. स्किनला काही डॅमेज झाला, हेअरला काही डॅमेज झाला तर एवढा कन्सर्न आपल्या हेल्थवरती येत नसतो. त्यामुळे तुम्हाला प्रोटीन रिच डाएट घेणं हे खूप गरजेचं आहे. अगेन की ओके मला प्रोटीन रिच डाएट घ्यायचं आहे, पण मग ते मी किती घ्यायला पाहिजे जेणेकरून माझ्या स्किनला आणि हेअरला त्याचा बेनिफिट मिळेल. तर प्रत्येकाचं जेवढं बॉडी वेट आहे किमान तेवढे ग्रॅम प्रोटीन एव्हरीडे तुमचे गेले पाहिजेत, तेव्हा तुमची हेल्दी स्किन तयार व्हायला मदत होईल. आणि नंबर अजून महत्वाचा राहतो स्किन आणि हेअर न्यूट्रिशनमध्ये ते म्हणजे तुमचे विटॅमिन्स कशी आहे ती लेवल. एक हेल्दी स्किन, हेल्दी हेअर बनण्यासाठी हिमोग्लोबिन, कॅल्शियम, विटॅमिन D3, विटॅमिन B12 हे खूप गरजेचे असतात. आणि ते फक्त नॉर्मल किंवा बेसिक असून चालत नाही. तर अगेन ज्यावेळी ते हायर साईडला असतील तेव्हाच ते स्किनसाठी शिल्लक राहतात, हेअरसाठी शिल्लक राहतात आणि मग हेल्दी स्किन तयार होण्यासाठी मदत करते. B12 काहीतरी 500 पर्यंत, B12 ची नॉर्मल रेंज राहते 200 ते 900. तुम्हाला ज्यावेळी स्किन इश्यूज किंवा हेअर इश्यूज असतील तर आपण किमान 700च्या पुढे ते मेंटेन करा असं सांगतो. कारण पेशंट येतात चेक केल्यानंतर मॅडम माझं 300 आहे, 400 आहे, नॉर्मलच आहे,
पण मग तुम्हाला हेल्दी स्किन हवी असेल तर ते पॅरामीटर सगळे हायर साईडला मेंटेन करावे लागतात. विटॅमिन D3 ची नॉर्मल रेंज आपल्या ब्लडमध्ये 30 ते 100 सांगितली जाते, पण 30, 40, 50 असेल तर ते स्किनसाठी नाही यूज करायला मिळत बॉडीला. ते 80, 90 हायर साईडला तुम्ही जेवढं ते मेंटेन कराल तेवढी तुमची हेल्दी स्किन, हेल्दी हेअर बनायला मदत होते. सेकंड महत्वाचा रोल राहतो झोप, स्लीप. आजकाल खूप म्हणजे ते डिस्टर्ब आणि लोकांनी ग्रँटेड धरल्यासारखं आहे. आणि अशा वेळी तुम्ही किती तास झोपता ते महत्वाचं नसून तुम्ही किती वाजता झोपता ते मॅटर करतं. म्हणजे काही पेशंट बोलतात की मी 12-1ला झोपतो, सकाळी 8ला उठतो, मला गाढ झोप लागते, पण त्या झोपेचा काही उपयोग नाहीये. कारण एक हेल्दी स्किन तयार होण्यासाठी जे काही आपल्याला ग्रोथ हार्मोन्स लागतात ते रात्री 11 ते 4 ह्या वेळेमध्ये आपल्या शरीरात तयार होतात. तेही तुम्ही गाढ झोपेत असाल तर. मग 11ला गाढ झोप येण्यासाठी मिनिमम तुम्ही 10-10:30ला झोपी जाणं गरजेचं आहे. तुम्ही लेट झोपत असाल तर येस, डार्क सर्कल्स, एजिंग, ड्राय स्किन, ड्राय हेअर्स हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला फेस करावे लागणार. रॅदर IT पीपल्स और म्हणजे खूप सारे असे आहेत की पर्याय नाहीये, तर मग यू हॅव टू ऍक्सेप्ट दॅट की मला डार्क सर्कल्स असणार आहेत. आणि मग वॉटर इनटेक हा स्किनवरती किती इम्पॅक्ट करतो? खूप इम्पॅक्ट करतो. वॉटर इनटेक हा खूप महत्वाचा आहे. कारण वॉटर इनटेक अगेन एक्सरसाइज, म्हणजे एक्सरसाइजमध्ये जे आपण बोलतो की घामावाटे टॉक्झिन्स सगळे बाहेर पडले जातात, तर वॉटर इनटेकही तेवढाच गरजेचं आहे. कारण हायड्रेशन तुम्ही मेंटेन केलं तर बॉडी तुमची डिटॉक्सिफाय होणार आहे. ग्लो असलेलं जे काही न्यूट्रिशन आहे ते प्रॉपरली हे होणार आहे. त्यामुळे येस हायड्रेशन खूप महत्वाचा रोल प्ले करतं. मिनिमम तुम्ही 1-3 लिटर तरी पाणी प्यायला हवं. आणि तेही खूप अंडर रेटेड आहे. म्हणजे खूप सारे लोक खूप ग्रँटेड धरतात की हायड्रेशन वरती एवढं लक्ष नाही देत. त्यामुळे ते पण खूप गरजेचं आहे. टायनी बम्स असतं जे मेलिलिया काहीतरी म्हणतो, मिलिया येस. सो ते कशामुळे होतं किंवा काय? अँटीऑक्सिडंट डेफिशियन्सी. ओके येस, मिलिया, DPN, त्यानंतर वांग हे सगळे खूप कॉमन आहेत. आणि अगोदर कसं ते 40-50 नंतर दिसायचे लोकांमध्ये की ॲज अ एजिंगचं एक साईन, किंवा जसं आपण एजिंग होत असतं आपल्या शरीरातले ग्रोथ हार्मोन्स कमी कमी होत जातात. इव्हन ज्यावेळी स्किन किंवा हेअर ट्रीटमेंटसाठी पेशंट येतात आमच्याकडे, त्यावेळी एज वाईजही रिझल्टचे पर्सेंटेज राहतात. एक जर 20s मधला आला माझ्याकडे मुलगा तर त्याचे रिकव्हरीचे अगदी 100% चान्सेस असू शकतात. कारण आपण जितके यंग असतो तितके ग्रोथ हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये पीक लेवलवरती असतात. आपण जे काही हेल्दी चेंजेस करतो बॉडी ते इझिली ऍक्सेप्ट करते. म्हणून एक ठराविक वयानंतर वेट लॉस पण खूप डिफिकल्ट होऊन जातो. 40 नंतर 50 नंतर तुम्ही कितीही रेस्ट्रिक्टेड प्रॉपर हेल्दी डाएट घेतलं, कितीही जिममध्ये एक्सरसाइज केली तरी एक ठराविक एज नंतर ती एक कसरत होऊन जाते वेट लॉस करणं. तर त्याचं कारण तेच आहे की जसं आपलं एजिंग होतं तसे आपले ग्रोथ हार्मोन्स पण बॉडीतले कमी कमी होत जातात असे. आणि म्हणजे मी तरी एक्सक्लुझिव्ह लेडीजला मला डाएट, लाईफस्टाईल, सेल्फ केअरबद्दल काउन्सिलिंग करायला खूप आवडतं. त्यामुळे आणि बिईंग अ डॉक्टर एक हा फायदा आम्हाला राहतो की आम्हाला अगदी न्यूबॉर्न पासून 80-100 वर्षापर्यंत म्हणजे ते फेजेस लाईफचे असे सगळे पेशंट बघायला मिळतात. मग मला त्यांना ते सांगायला खूप आवडतं की तुम्हाला 50 मध्ये फिट राहायचंय किंवा 50 मध्ये 60 मध्ये 70 मध्ये तुम्हाला एका प्रेमळ आजीमध्ये कन्वर्ट व्हायचंय की एका खाष्ट सासूमध्ये कन्वर्ट व्हायचंय ते तुमच्यावरती आहे की. आणि त्याची सुरुवात 10 वर्ष अगोदर होते. म्हणजे मला आता वेळ नाहीये, जॉब आहे किंवा मुलं आहेत, घरातली कामं आहेत की जे नेव्हर एंडिंग स्टोरी असते, मग मी तेव्हा सुरू करू का माझी स्वतःची काळजी घ्यायला? नाही. आता आपली जी काही हेल्थची, स्किनची, हेअरची जी काही स्टेटस आहे, जी काही हेल्थ आहे, कंडिशन आहे, हे तुमचं 7-8 वर्षाची जी लाईफस्टाईल आहे त्याचं रिफ्लेक्शन आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या 50 मध्ये आणि लेडीजमध्ये स्पेशली हार्मोन्स खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात. फिजिकल फिटनेसमध्येही आणि इमोशनल फिटनेसमध्येही. कारण लेडीजचे जे काही हार्मोन्स आहेत ते वेगळे असतात. इमोशनल वेलबिईंग हे लेडीजसाठी खूप महत्त्वाचं राहतं. मग अशा वेळी जर तुम्ही स्वतःकडे लक्ष दिलं आणि अगेन तेच की हेच गोष्टी की हेल्दी खा, कुठेतरी तो गिल्ट येतो लेडीजला की मी कसं हेल्दी खाऊ, तर घरच्या लोकांनाही द्या, तुम्हीही त्यांच्याबरोबर खा,
प्रॉपर झोप घ्या, एक्सरसाइजसाठी मिनिमम 30-40 मिनिटं वेळ द्या. एवढे जरी केलं, वेगळं काही फॅन्सी आणि वेगळं करायची अजिबात गरज नाहीये. बरोबर. हे फक्त कन्सिस्टन्सी पाहिजे त्याच्यामध्ये, हे करत राहा तुम्ही. त्यावेळी मग 50शी मध्ये नक्कीच, म्हणजे जे काही इव्हन ज्यावेळी मेनोपॉज पिरियड असतो लेडीजचा, त्यावेळी खूप सारे चेंजेस होत असतात बॉडीमध्ये. ज्यावेळी तुम्ही 10 वर्ष अगोदर सगळं रुटीनली हेल्दी खाणं पिणं एक्सरसाइज असेल तर तो काळ खूप सुखकर जातो. नाहीतर तो डिफिकल्ट फेज ऑफ वुमनहुड राहते ती मेनोपॉज. एक्झॅक्टली. कारण तुमचे हार्मोन्स सगळे बनणं स्टॉप होतात, हाडे एकदम ठिसूळ होतात, थोड्या छोट्या छोट्या मनाविरुद्ध गोष्टींसाठी रडायला यायला लागतं. तर हे सगळं होऊ नये त्याची सुरुवात 10 वर्ष अगोदर करायची असते. रॅदर मी तर म्हणते टीन एज मध्येच आपल्या मुलांना, आता आपण ह्या फेज मध्ये आहे की आपल्या बहिणी, म्हणजे प्रत्येक एज मधलं कोणी ना कोणी आपल्या घरात आहेच आहे. त्यामुळे स्किन आणि हेअर केअरची सुरुवात ही टीनेज मध्येच होते. आणि कसं आहे, हे कोविड नंतर खरंच खूप अवेअरनेस वाढतोय लोकांच्या. आणि जसं तू म्हणालीस की 7-8 वर्ष पूर्वीच्या आपल्या हेल्दी म्हणजे ज्या लाईफस्टाईलमुळे तुम्हाला स्किन आणि हेअरचं हे जाणवतं. आणि हे लेस इम्पॉर्टन्स दिला जातो शरीरामधला की स्किन आणि हे, तर ते जर इम्पॅक्ट झालेलं आहे याचा अर्थ आतली ऑर्गन्स पण डॅमेज व्हायला चालू झालेले आहेत. त्यामुळे स्किन वरती तुमचं हे दिसतोय, म्हणजे स्किन पेक्षा प्रायोरिटी बाकीचे अवयव आहेत ना, नक्कीच त्यांना कुठेतरी हार्म असणार. हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की बाबा स्किन इज अ कम्युनिकेटर किंवा तुम्ही आणि लार्जेस्ट ऑर्गन ऑफ बॉडी. तुम्ही स्किनची जेवढी काळजी घ्याल तेवढं तुमचं हार्मोनी मध्ये आहे सगळं. ऑदर ह्याचं ते साईन आहे ऍक्च्युअली. हे इंडिकेशन्स आहेत. नाही तर मग स्ट्रेस दिसतोय, पिगमेंटेशन दिसतंय आणि वरून थापतायत आपलं मेकअप. आणि की मेकअप आजकाल बरेच लोक मुली किंवा मुलं आजकाल करतात. मेकअप हा चेहऱ्यावरती इम्पॅक्ट करतो. ऍक्च्युली बिईंग अ डॉक्टर मी कधी म्हणजे मेकअपला वगैरे प्रमोट नाही करणार. पण अगेन तेच आहे की तुमची जर हेल्दी ग्लो असलेली स्किन असेल तर मला नाही वाटत की मेकअप करायची गरज असते. आणि ते अजून एक आहे की बाबा मला प्रत्येक वेळा प्रश्न पडतो हा की आपण काहीतरी मसल पेन वगैरे असेल तर आपण काय लावतो, बाम वगैरे लावतो आणि त्यानं दुखायचं कमी होतं. बरोबर, म्हणजे ते आतमध्ये जातं. बरोबर, पोरस स्किन मधून ते आत जातं. सप्रेसर आहे, केमिकलच आहे ते, पण ते आत ट्रीट करतं काहीतरी. बरोबर, म्हणजे आत गेल्यामुळे तो क्युअर होत. मग आपण मेकअप करतो तो किती सेफ असायला पाहिजे, तुम्ही किती तो आत जाणार आहे. म्हणजे कॅन्सर वगैरे असे जे कंडिशन्स होत आहेत, लोक म्हणतात आम्ही काहीच करत नाही, आम्ही हे करतो, पण कदाचित तुम्हाला असं काहीतरी लावण्याची सवय असेल आणि त्यामुळे पण होऊ शकेल. त्यामुळे होऊ शकतं. आणि अगेन तेच आहे, आपली त्वचा ही दर 3 महिन्याने नवीन तयार होते, दर 2 महिन्याने नवीन तयार होते. तुम्ही बघितलं असेल, उन्हाळ्यात आपण गावी जातो किंवा उन्हात गेलो, कोकणात बीचवर गेलो, आपण टॅन होऊन येतो. पण आपण आपल्या घरी आलो की 1.5-2 महिन्यात आपला पूर्ववत कलर यायला सुरुवात होते. का? कारण सुपरफिशियल आपल्याला दिसत नाही, पण आपली स्किन निघून जात असते आणि नवीन स्किन तयार होत असते. म्हणजे तुम्हाला ऑलवेज चान्स आहे की हेल्दी स्किन तयार करण्यासाठी. असं नाहीये की ओके मी जन्मजात असं आली आहे आता काय करू, तर असं अजिबात नाहीये. आणि इव्हन जे काही ट्रीटमेंट्सही असतात इन क्लिनिक ह्या डॅमेज स्किनसाठी नसतातच. जी नवीन आता जसं आपली दर 2-3 महिन्याला नवीन स्किन तयार होणार आहे, पण एखादा पेशंट बोलतो मला पिंपल्स गेली 2 वर्ष आहेत, 3 वर्ष आहेत, मग हे कधी असू शकतं? तुमची स्किन तयार होत असतानाच ती विथ डॅमेज तयार होतीये, तेव्हा तो कन्सर्न एवढी महिने इतकी वर्ष असू शकतो. रूट मध्येच प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली. मग इन क्लिनिक तुमचं ते रूट कॉज वरतीच ट्रीटमेंट दिली जाते की प्रॉब्लेम कशामुळे येतोय. मग हेल्दी स्किनसाठी काय काय गरजेचं आहे, काय कमी पडतंय, न्यूट्रिशन, विटॅमिन्स, अँटीऑक्सिडंट. तुम्ही जे मिलिया बोलला, इट्स ड्यू टू अँटीऑक्सिडंट डेफिशियन्सी मिलिया जे येतात ते. मग ह्या ज्यावेळी तुम्ही सगळ्या डेफिशियन्सीज ट्रीट करता, नक्कीच तुम्हाला हेल्दी स्किन अचीव व्हायला मदत होते. आणि आता तर सायन्स इतकं पुढे गेलं आहे, म्हणजे इतके वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स, पील्स, फ्रूट पील्स, लेझर फेशियल्स की जे पूर्णतः सेफ आहेत आणि ओनली विटामिन्सने परफॉर्म केले जातात. म्हणजे तुम्ही प्रॉपर टीनेजमध्ये किंवा असं बोललं जाईल की ओके आता मला माहीत झालंय ना, तेही काही लेट नाहीये, मी आत्ताही सुरुवात करू शकते. मला माहीत झालंय ना तर मी आत्ताही सुरुवात करू शकते. तर तुम्ही त्या सगळ्या ट्रीटमेंट्स किंवा विथ सायंटिफिक नॉलेज ते स्किन केअर रुटीन फॉलो केलं
तर तुम्ही म्हातारे होणारच नाही. इतकं सायन्स पुढे गेलं. मला असं वाटतं अजून एक की आता कसं काय झालंय की इंस्टाग्राम आहे समजा, इंस्टाग्रामचं फिल्टर ओपन केलं तर माझा चेहरा बघितला तर खूप छान दिसतो. तर मला प्रत्येक वेळेस साधा फोटो काढायचा असेल तर मी इंस्टाग्रामच ओपन करणार. तर तसंच मेकअप झालंय ऍक्च्युली. पण मी हे करते म्हणजे बिईंग अ डॉक्टर की तुम्ही इन्स्टाला फिल्टर ठेवून फोटोज काढतात, पण ज्यावेळी कोणाला फिजिकली भेटल्यानंतर तो किती मूड ऑफ होतो की अरे हे बघितल्यानंतर तर काय, तर काय असायला पाहिजे रिअल, की जो फोटो आहे त्याच्यामध्ये रिअल भेटल्यानंतर वाव काय पर्सनॅलिटी आहे असं वाटायला पाहिजे, वाव काय स्किन आहे असं. म्हणजे माझा तरी पॉइंट ऑफ व्ह्यू नेहमी हा राहतो की अरे फिल्टरने काढण्यापेक्षा तुम्ही नॉलेज घ्या ना. आणि फिल्टरचे आजकाल कसं आहे सोशल मीडियामुळे आपण फिजिकली जरी नाही भेटलो तरी आपण आपल्या फ्रेंड्स बरोबर फॅमिलीज बरोबर जे फोटो काढतो कोणी त्यातला समोर आला तरी आपण ओळखू शकतो असं नाहीच आहे. एक्झॅक्टली. असं आणि हे खरंच म्हणजे अजून ह्यात डीप जायचं म्हटलं ना, म्हणजे आता मी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये आजच झिली इंजिनिअरिंग कॉलेजला ॲज अ स्पीकर गेलेले, तर मुलांचं सोशल मीडिया इतका इम्पॅक्ट आहे मुलांवरती, इतका इम्पॅक्ट आहे की ते जे बोलेल तेच खरं असं. आणि तो एक स्कॅम आहे किंवा इट्स अ इल्युजन. जे सोशल मीडिया आहे हे ट्रू नाही आहे, इट्स अ इल्युजन. किंवा सेलिब्रिटी लुक्स बद्दल माझे जे पेशंट आहे ते सेलिब्रिटी लुक्स बद्दल बोलतोय त्याला पण दाबलं जातंय. एक्झॅक्टली. तर तुम्ही सेलिब्रिटीजचे फोटोज वगैरे बघता त्याच्या मागे किती मोठी टीम असते, वेगवेगळ्या लाईट्स फिल्टर्स. इट्स म्हणजे आपण जे आहोत हे रिअल मोर ब्युटिफुल आहोत दॅन एनी सेलिब्रिटीज. आणि मला तर नेहमी असं वाटतं की तुम्ही एखाद्याचा फोटो किंवा एखाद्याचा डीपी ते बघण्यापेक्षा ज्यावेळी तुम्ही फिजिकली रिअल मध्ये भेटाल तर वाव वाटायला पाहिजे. तर तसं पर्सनॅलिटी तुम्ही तयार करा ना की डीपी सोशल मीडियावरचे फोटोज बघून वाव बोलण्यापेक्षा. आता ट्रीटमेंटचं तुमचं हे काय म्हणजे एखादा आला तर लाईन ऑफ ऍक्शन काय असते? हा, लाईन ऑफ ट्रीटमेंट व्हॅरी होते पेशंट टू पेशंट प्लस प्रॉब्लेम टू प्रॉब्लेम. आता इन जनरल स्किनमध्ये इश्यूज काय आहेत आता नंबर 1 तरी पिंपल्स खूप सारे, कारण जंक फूडचं ॲडिक्शन. आणि जंक फूड ही एक ट्रॅप आहे. तुम्ही आता अगेन हा फिजिशियन किंवा मेडिसिनचा पार्ट येतो, पण तुम्ही जंक फूड खाण्याची जर सवय लागली तर तुमचे गट बॅक्टेरिया तेच तयार होतात आणि तुम्हाला त्याचंच क्रेविंग होतं. म्हणजे ज्यावेळी मी डाएट काउन्सिलिंग देते त्यावेळी 2-3 महिने तुम्हाला खूप त्रास होणार आहे. पेशंटला सांगते 2-3 महिने तुम्हाला खूप त्रास होणार आहे ते क्रेविंग रेस्ट्रिक्ट करणं, तो रेझिस्टन्स हे करणं. पण तुम्ही 2 महिने 3 महिने जर हेल्दी घरी बनवलेलं प्रोटीन रिच असलेलं डाएट खाल्लं तुम्हाला नंतर जंक फूडचा क्रेविंगच नाही होणार. कारण तो अगेन डीप 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 ऍक्च्युली सब्जेक्ट आहे. आपले जे गट बॅक्टेरिया असतात आपण जसं खातो तसे गट बॅक्टेरिया तयार होतात. तुम्ही जर जंक फूड खाल्लं तर तेच बॅक्टेरिया तयार होणार आहे जे आपल्याला गुड बॅक्टेरिया बॅड बॅक्टेरिया असं समजलं म्हणजे असतात आपल्या इंटेस्टाईनमध्ये, जे त्यामुळे जंक खातात त्यांना जंकचंच क्रेविंग होतं. जे हेल्दी खातात त्यांना नाही जंक खाण्याचं क्रेविंग होतं. मग आजकाल कॉमन प्रॉब्लेम्स कुठले आहेत? पिंपल्स, वांग एक लेडीजमध्ये खूप कॉमन आहे तो, अनइव्हन स्किन टोन, पॅची स्किन, व्हाईटिश किंवा फक्त ओठांच्या कडेला, नाकाच्या कडेला, कपाळावरती ब्लॅकिश असणं, हे पण आजकाल खूप कॉमन आहे जे रिलेटेड टू हार्मोन्स आहे. तर तुमचा जो काही स्किन कन्सर्न आहे त्यानुसार ट्रीटमेंट व्हॅरी होते, पर्सन टू पर्सन व्हॅरी होते. म्हणजे आता ओके की वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स आहेत की जे पिंपल्सवरती काम करतात, पण माझ्यासमोर जर 3 पेशंट आले तर तो इन्ग्रेडियंट तिन्ही पेशंटलाही वेगवेगळा रिझल्ट देऊ शकतो. किंवा पेशंटचा जो काही ट्रीटमेंटचा कालावधी आहे तो पण व्हॅरी होऊ शकतो पेशंट वाईज. बाकी मग प्रोसिजर्स वगैरे जे आहेत खूप ॲडव्हान्स आता ट्रीटमेंट्स आलेल्या आहेत आणि पूर्ण त्या सेफ आहेत. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने त्या अगदी वर्षानुवर्ष करू शकता. जसं आपला आता विषय झाला की जे आपण काही एक्सटर्नली फेसला स्किनला लावतो ते नक्कीच ऍब्सॉर्ब होते, सिस्टमिक ऍब्सॉर्प्शन होते, बाकीच्या ऑर्गन्स पर्यंतही ते जात आहे. मग ते तेवढं सेफ असायला पाहिजे ना. तुम्ही जर ते फ्रिक्वेंटली करत असाल ते तुमच्या ब्लडमध्ये कुठेतरी ऍब्सॉर्ब केले जाते तर ते तेवढं सेफही पाहिजे. अशा वेळी तुम्ही ते डॉक्टरांच्या सल्ल्याने कराल तर पूर्ण सेफ प्रोसिजर्स, सेफ इन्ग्रेडियंट्स, ओनली विटामिन, अँटीऑक्सिडंट यूज करूनच त्या प्रोसिजर केल्या जातात. वेगवेगळे पिल्स आहेत, विटामिन ए पिल्स, सॅली पिल्स, ग्लायको पिल्स, अगेन मेलाझमासाठी फोटोफेशियल, मेडिफेशियल्स आलेले आहेत की जे विटामिन्सनीच केले जातात आणि सेफ आहेत पूर्ण. तर असं हे ऍक्च्युली कसं आहे, हे ह्याच गोष्टीसाठी लोक कसं
म्हणजे MUA वगैरे असतात ना त्यांच्याकडे, म्हणजे फेशियल करणं वगैरे अशा गोष्टी करत जातात, पण त्यापेक्षा हे नॅचरल, कारण ते केमिकल्स आहेत शेवटी. पण डॉक्टरांकडे ऍक्च्युली कसं आहे ना, विथ तुम्ही मेडिकल एक्सपर्टाईज जर तो कन्सल्टेशन घेतलं तर तसं की प्रत्येकाची स्किन वेगळी आहे ना, तर ते सायन्स, ते नॉलेज आपल्याला प्रत्येकाची स्किन युनिक आहे, त्यामुळे तुमची स्किन अनालिसिस करून आपण ते कन्सल्ट करतो की तुम्हाला कशाची गरज आहे किंवा रूट कॉज शोधला जातो की कशामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट झालाय, तुम्ही कुठे चेंज करायला पाहिजे. त्यामुळे कधीही डर्मॅट कॉस्मॅटच्या गायडन्सने तुम्ही सुरू केलेलं बेटर, ऑलवेज बेटर, नॅचरल ब्युटी येईल ती. येस येस येस. जी लाईफस्टाईल असते आजकालची, थांबवलं तुम्हाला, बट कसं असतं की काय की तुम्ही जी म्हटली लाईफस्टाईलची, तर आजकाल काय की प्रत्येक माणसाची त्याची बॉडी लँग्वेज समजून आपण लाईफस्टाईल ठरवू शकतो की तुम्ही अशी लाईफस्टाईल फॉलो करा. पण एक नॉर्मल की बाबा मी सकाळपासून उठल्यापर्यंत किंवा मी कशी लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे, माझं रुटीन किंवा माझ्या सगळ्या गोष्टी नीट राहण्यासाठी, येस, तर मग तुम्ही काय सांगाल? तर लाईफस्टाईल जसं मी बोलले की स्किन प्रॉब्लेम्स, हेअर प्रॉब्लेम्स ट्रीट करणं हे ऑलवेज अ टीम वर्क राहतं. म्हणजे मेडिकल ट्रीटमेंटचा 50% रोल राहतो पेशंटची लाईफस्टाईल कशी आहे. म्हणजे मी तरी पेशंटकडून लिहून घेते की तुम्ही तुमचे एफर्ट्स देणार असाल तर आपण कंटिन्यू करूयात. तर इट्स ऑलवेज अ टीम वर्क. मग लाईफस्टाईलमध्ये आपल्याला म्हणजे खूप वेगळं करायचं असं नाहीये. जे पूर्वीपासून आपले ग्रँड पॅरेंट्स, आपले आजी आजोबा जे फॉलो करत आलेले तेच करायचंय. की सकाळी लवकर उठणं, सूर्य उगवताना, सूर्य मावळताना तुम्ही जेवा, शेवटचं तुमचं हे असू द्यात. त्यानंतर ब्रेकफास्ट खूप गरजेचा आहे. जसं बोललं जातं की राजासारखं खा, सकाळचा नाश्ता हेवी असू द्यात, दुपारचं जेवण त्याच्यापेक्षा हे, आणि रात्रीचं जेवण तर अगदी आपण नोकर चाकर असल्यासारखं थोडंसं खा. तर जे पूर्वापार ऍक्च्युली आता कसं आहे ना, काही हेल्दी फॉलो करणं म्हणजे आपण ऑड करतोय असं वाटायला लागलंय, असं झालेलं आहे. म्हणजे आता रात्रीचं जागणं हा ट्रेंड झालाय, लोकांना काहीच त्यात गैर वाटत नाही, आणि मुलांनाही आजकालच्या लहान मुलांना त्यात सवयी लागतायत. पण पेरेंट्सकडे बघतायत ना ते. हा एक्झॅक्टली, त्यामुळे चुकीचं वाटतच नाही. एक्झॅक्टली. किंवा मुलांना आजकाल जंक फूड काय, म्हणजे हे तुम्ही खाताय हे जंक आहे तेच माहित नाहीये, त्यांना हे नॉर्मल फूड वाटतंय. म्हणजे बेकरी प्रोडक्ट्स, बाहेरचं खाणं, चायनीज, सॉसेस, प्रिझर्वेटिव्ह असलेले, फ्रीज खोलला त्यातलं खाणं, म्हणजे हे नॉर्मल आहे असं वाटतं त्यांना. रिअल फूडच माहित नाहीये. वेस्टर्न कल्चर हे पेरेंट्स मध्ये आलेलं आहे, त्यामुळे म्हणजे कसं की लहानपणी समजा आपण बाबांसोबत बाहेर गेलो तर ते म्हणजे की आपण फळं घेऊ, फळं घेऊन घरी जाऊ. एक्झॅक्टली. तर आता कसं झालंय की अरे बाबा बाहेर आलो ना तर बरोबर खाऊ. हा एक्झॅक्टली. बाबा पण खातोय, स्वतः पण खातो. तर एक खूप बेसिक लाईफस्टाईल फॉलो करायचं की सकाळचा नाश्ता करा, तुम्ही लवकर उठा, रात्री लवकर झोपा, सकाळचा नाश्ता, दुपारी जेवण, आणि सगळ्यात मेन होमली फूड खा, घरी बनवलेलं फूड खा. एवढंच सिम्पल, वेगळं काही फॅन्सी किंवा खूप रेस्ट्रिक्ट करायचं स्वतःला असं काही करायची गरज नाहीये. आता हे स्किनचं झालं, आता हेअर ट्रीटमेंट बद्दल पण तुमचं मास्टरी आहे, तर ते काय आहे आपण बघू. हेअर ट्रीटमेंटमध्ये पेशन्स लागतात. म्हणजे स्किनचा तुम्हाला जसं 1.5-2 महिन्यात रिझल्ट दिसायला सुरू होतो, हेअरमध्ये पेशन्स लागतात. का? कारण जी काही हेअर ग्रोथ सायकल आहे, अगेन म्हणजे त्याचा स्टडी की एक हेअर कसा तयार होतो, कसा वाढतो, त्याच्या फेजेस कुठल्या कुठल्या असतात. तर ही जी काही हेअर ग्रोथ सायकल आहे तीच 6 महिन्याची राहते. त्यामुळे हेअर ग्रोथ सायकलमध्ये पेशंटला पेशन्स ठेवणं खूप 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 गरजेचं असतं. आता आमच्याकडे ज्यावेळी इनक्लिनिक पेशंट येतात त्यावेळी आम्ही डर्मास्कोप, ट्रायकोस्कोपने दाखवतो, पण आपल्या उघड्या डोळ्यांनी ती ग्रोथ किंवा ते चेंजेस दिसत नाही. तर हेअर ग्रोथ सायकलमध्ये पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. आणि सगळ्यात मेन अनुवंशिकता खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. तुमचे जे काही हेअर प्रॉब्लेम्स असतील, मेनली बाल्डनेस वगैरे, आता हेअर प्रॉब्लेम्समध्ये कॉमन जास्त आहे तो डॅन्ड्रफ. खूप कॉमन आहे अगदी, म्हणजे कॉलेज गोईंग मुलांपासून सगळ्यांनाच डॅन्ड्रफ खूप आहे. तर डॅन्ड्रफ म्हणजे तरी काय आहे, तर फंगल इन्फेक्शन आहे. आणि अगेन ते तिथेच येतं की ओके मला डॅन्ड्रफ नेहमी होतो, किंवा मॅडम तुम्ही बोलताय की एवढ्या एवढ्या महिन्याचा डॅन्ड्रफचा कोर्स आहे, ट्रीटमेंट कोर्स, मी तो करतो, मग मला कधीच डॅन्ड्रफ नाही होणार ना, हे असं वाक्य असतं. तर असं नाहीये. कारण काळजी घ्यावी लागते. का घ्यावी लागते? कारण अगेन तेच की डॅन्ड्रफ म्हणजे फंगल इन्फेक्शन आहे, आणि त्याचे जंतू हवेत सगळीकडे असतात आजूबाजूला. ज्यांची इम्युनिटी लो असते किंवा प्रॉपर क्लिनिंग होत नाही तुमचं स्कॅल्पचं, खूप घाम येतो, तो घाम पुन्हा तुमच्या स्कॅल्पमध्ये मुरला जातो, किंवा ओलसर केस ठेवायची सवय असते एखाद्याला,
तर हे वातावरण पोषक असतं ते जंतू वाढण्यासाठी, फंगससाठी. मग ही काळजी नाही घेतली तुम्ही तर मग तुम्हाला डॅन्ड्रफ परत परत होणार आहे. म्हणजे हे असं असतं की पाऊस पडतोय, पावसाळ्यामध्ये 10-12 लोक पावसात भिजतात, पण त्यातल्या 4 लोकांना सर्दी होते, सगळ्यांना नाही होत. ज्यांची इम्युनिटी लो आहे त्यांना मग ते डॅन्ड्रफचे जंतू, जे काही फंगल इन्फेक्शन आहे ते तुमच्या स्काल्पवरती ग्रो होणार. मग इथे तुमची अगेन लाईफस्टाईलच येते की तुम्ही तुमची इम्युनिटी स्ट्रॉंग करा, इम्युनिटी वाढवा. आणि ती कशाने वाढू शकते तर प्रॉपर डाएट, प्रॉपर झोप, एक्सरसाइज, ह्या गोष्टींनीच तुम्ही तुमची इम्युनिटी वाढवू शकता. आणि मेन अजून एक म्हणजे मला सांगावंसं वाटतं सगळ्यांना की थोडंसं हेल्थ चेकअपबद्दलही अवेअरनेस हवा आहे. म्हणजे ॲटलिस्ट प्रॉब्लेम झाल्यानंतर तुम्ही जे काही बेसिक विटामिन्स वगैरे आहेत ते चेक करण्यापेक्षा एक प्रोटोकॉल ठेवा. मिनिमम 1 वर्षातून तरी तुम्ही विटामिन्स वगैरे तुम्ही चेक करा की त्याची लेवल काय आहे, किंवा डॉक्टरांकडून त्याचा गायडन्स घ्या की कुठल्या गोष्टी खाण्यात आल्यानंतर मी ते असंच हाय लेवलला मेंटेन करू शकते, वाढवू शकते. तर ते नक्कीच आपण अवेअरनेस ठेवला तर पुढचे प्रॉब्लेम्स, पुढचे डिसिजेस आपण खूप कुठेतरी रोखू शकतो. आणि ते केसांचं जे आहे ते मेनॉक्झिल जे वापरतो मग त्यांना केस गळतात वगैरे असं म्हणतात, पण ते खरं आहे का कसं आहे? नाही, गळतात वगैरे असं नाहीये. ते थांबवलं की ते गळायला चालू होते असं. हे म्हणजे असं झालं तुम्ही कारण इंस्टाग्राम वरती भरपूर आहे बरं का असं की बाबा मेनॉक्झिल लावल्यामुळे असं असं होतं, मग आमचा प्रोडक्ट वापरा आणि त्यानं तसं काय होणार नाही. मग त्याचा परत अमेझॉन वरती त्याचे रिव्ह्यूज बघितले की ते परत विचित्रच आहे. मिनॉक्सिडिल ही खूप मोठी कन्सेप्ट आहे. एवढ्या इझिली कोणी वापरूही शकत नाही किंवा कोणी सांगूही शकत नाही. इट्स अ प्रिस्क्राईब ड्रग, प्रिस्क्राईब मेडिसिन, आणि ते मिरॅक्युलस रिझल्ट देऊ शकतं, पण प्रॉपर एक्सपर्टच्या सल्ल्याने ते तुम्ही वापरलं तर. त्यामुळे तुम्ही तो मिनॉक्सिडिल हा ड्रग कुठेतरी सोशल मीडियावरती बघितला आणि वापरायला सुरुवात केला असं अजिबात नाही. आजकालचं प्रमाण वाढले, खूप चुकीचं आहे ते. त्यामुळे मिनॉक्सिडिल खूप छान आहे. तो जे काही इन्ग्रेडियंट आहे, ड्रग आहे, मिरॅक्युलस रिझल्ट देतं, पण ते तुम्ही एक्सपर्टच्या सल्ल्याने वापरायला हवं. आणि अगेन हेच आहे की सोशल मीडियावरती सांगितलं जात आहे की 3 महिने वापरा, 4 महिने वापरा. असं कसं वापरू शकता? पेशंट टू पेशंट आपण युनिक आहोत ना, तुमचा प्रॉब्लेमही वेगळा आहे तो. मग ज्याला 4 महिने लागेल मलाही 4 महिने लागेल असं तुम्ही नाही ठरवू शकत. पेशंट टू पेशंट व्हॅरी होऊ शकतं. मी काल एक असं बघितलं, मेनॉक्सिडिल वापरा, तुमची बियर्ड असं जर कुठं डिस्कंटिन्यू असेल तर तिथं पण येईल केस वगैरे असं. आणि सिरियसली म्हणजे आजकाल काय आलंय की येऊ शकते जर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरलं तर नक्कीच येऊ शकते. आजकाल काय आलंय की ऑनलाईन टेस्ट असते, म्हणजे तुमची कधी हेअर ग्रो होत नसतील तर ऑनलाईन टेस्ट आहे. मला याचा एक प्रश्न समजत नाही की त्याच्यामध्ये ते सिंपल एक फॉर्म असतो. आता एखाद्याला माहितीच नाही की ते स्कॅल्प कसं आहे, असतं एखाद्याला नाही माहिती, तो कसं भरणार तो फॉर्म? बरोबर. त्यासाठी स्किन आणि हेअरला म्हणजे मलाही अपॉइंटमेंट प्रॉपर घेऊन ते फिजिकल व्हिजिट खूप महत्वाची राहते. म्हणजे मलाही ऑनलाईन कन्सल्टेशनचे वगैरे हे येतात, पण ते इफेक्टिव्ह नाही राहत. स्किन आणि हेअरसाठी फिजिकल अपॉइंटमेंट, फिजिकल चेकअप हे मॅटर करतं. रॅदर तुम्ही ते केलं तर तुमचा रिझल्टही जास्त अचीव्ह करण्यासाठी आपण हेल्प करू शकतो. असं आहे. तर आपण खरंच मस्त माहिती मिळाली ऍक्च्युली. आणि याच्याबद्दल आपण म्हणजे हेअर बद्दल एक डिटेल व्हिडिओ बनवू. नक्की डिटेल बनवूया. नक्कीच. आणि मला म्हणजे तुम्ही कमेंट मध्ये क्वेश्चन टाका की तुम्हाला काय प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे आपण त्याच्यावर डिस्कस करायला. नक्की. इव्हन आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ईमेल आयडी आहे आपला, तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा. आपण हे सांगू नक्की. आणि मलाही आवडेल. आणि यांचा सेकंड व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा.